नमस्कार, माझे नाव अनिकेत ज्ञानेश्वर येरखेडे आहे. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 2 ब वर्गातून मला उमेदवारी मिळालेली आहे. अनिकेत दादा, काय सांगाल, कोणत्या विकास मुद्द्यांना लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? त्याचा विकास मुद्दा म्हटलं आपण आमचा जो चुनावाचा मेन जो विषय आहे तो विकास आहे. आम्ही विकासावरच चुनाव लढत आहे. आमचा दुसरा काहीच विषय नाही, आमचा दुसरा अजेंडा पण नाही. आमच्या इथे जेव्हापासून नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजूनही आलेला. ही पहिली वेळ आहे की जनतेला असं वाटत आहे की आम्हालाही असं वाटत आहे की जनता आम्हाला भारी मतांनी विजय करेल. हा एक विश्वास आहे जनतेवर आमचा. पण जनतेसमोर जो आम्ही मुद्दा ठेवलेला आहे तो विकासाचा ठेवलेला आहे. जनतेकडून जे आम्हाला मतदान घ्यायचं आहे ते विकासाच्याच नावावर घ्यायचं आहे. पण नुसतं विकास म्हटलं तर रोड आणि गटर लाईन, एक नगरसेवक रोड आणि गटर लाईन पर्यंत राहत. एक नगरसेवकाचं जे काम असते ते तुमच्या शिक्षा विभागापासून तर तुमच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्रापासून तर आपण नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत काय आपण एक हॉस्पिटॅलिटी आणून आम्ही आयसोलेशन केंद्राची स्थापना करण्याचे एक माझा उद्देश आहे. दुसरा विषय माझा हॉकर झोनचा, हे हॉकर झोनची आपण निर्मिती करू शकतो हे जो की प्रभाग क्रमांक 2 मध्ये राहील. तिसरा जो विषय आहे तो बाजार व्यवस्था, सुव्यवस्थित बाजार व्यवस्था झाली पाहिजे. त्यांना आपण एक बाजाराचं स्थान देऊ शकतो का, त्यांना आपण ओटे मिळवून देऊ शकतो, हे एक तिसरा विषय आहे. याच्यामध्ये कसं आहे, एकंदरीत आमच्या प्रभाग क्रमांक 2 म्हणजे बॉर्डरवरती एक बाजार आहे, मंगळवारी बाजार, शनिवार बाजार आणि बुधवार बाजार आहे. म्हणजे एकंदरीत इतक्या मोठ्या प्रमाणात बाजाराचा म्हणजे आठवड्यात 3 बाजार असल्यावर आपल्याला यांना एक बाजार व्यवस्था करायला पाहिजे. हा एक मोठा विषय आहे माझ्या करिता. तर मला असं वाटतं की तो एक विषय आम्ही आठवतो. त्यानंतर आमच्या प्रभागाला लागून उप्पलवाडी येतात. उप्पलवाडी प्रभागही म्हटलं जातं आणि उप्पलवाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल एरिया आहे. आणि मला असं वाटते, मी स्वतः डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, तर मला असं वाटतं की मुलांच्या रोजगाराकरिता आता हे जे युवा पुरा जे आपल्या सोबत आहे यांच्या रोजगारासाठी काहीतरी करायला पाहिजे. आज यांचे प्रश्न राहते, आपलेच कार्यकर्ते असते, असे अनेक लोक असते, मुलं असते ज्यांच्या रोजगारासाठी काही करायचं आहे. म्हणून स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये आणि महिलांच्या सक्षमीकरणाकरिता आपण तिथे काही आणू शकतो का, महिलांकरिता काही प्रोजेक्ट आणू शकतो का. बघा, हे सर्व तर स्टेट गव्हर्नमेंटचा विषय आहे. पण कसं आहे की जेव्हा एक नगरसेवक आहे, तो मी पहिलेच म्हटलं, आज भारतीय जनता पार्टीची राज्य सरकार आहे, भारतीय जनता पार्टीची केंद्र सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री मोदींनी विशेष निधीच्या अंतर्गत आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्ही 5 करोड रुपयाची मागणी केलेली होती. त्याच्यात 2 करोड 60 लाख रुपये आम्हाला दिले, वर्क ऑर्डर झाले, त्याचे आम्ही भूमिपूजन केलं. ज्या एरियामध्ये मागे 30 वर्षापासून उत्तर नागपूरचा विधायक असलेला व्यक्ती नितीन राऊत साहेब ज्यांनी 1 रुपया नाही दिला, आज तिथे आम्ही 70 लाख रुपयाचं काम केलं. म्हणजे पाऊण करोडचं काम, 70 लाख रुपयाचं. तिथे काहीच नव्हतं, 30 वर्षापासून काही नव्हतं. आपण तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे निधी दिला. तर हे आपला विकासाचा एजेंडा आहे, आपल्याला विकासावर. प्रभाग क्रमांक 2 में आज तक जो स्थिति परिस्थिति 25 साल से कांग्रेस के नगर सेवक रहे, बहुत ज्यादा स्थिति खराब है और एंटी इनकम्बेंसी बहुत ज्यादा है, क्योंकि प्रभाग की जनता इनकी बेवकूफ बनाने का तरीका समझ चुकी है. इस बार पूरे तरीके से भारतीय जनता पार्टी के साथ में हर गली हर क्षेत्र में जहाँ जहाँ हम लोग जा रहे हैं हमें बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है. और आशा है कि आने वाले समय में प्रतिशत वोट के रूप में तब्दील होकर भारतीय जनता पार्टी के चारों उम्मीदवारों को ताकत से मिलने वाला है. सर्वप्रथम भारत मातेला मी वंदन करते. भारतीय जनता पक्षाची मी खूप खूप आभारी आहे, त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे. मी सरिता मिलिंद माने. मी एवढंच सांगू इच्छिते की प्रभाग 2 मध्ये बराच विकास करायचा आहे आणि आमची जर पूर्ण टीम त्यांनी निवडून दिली तर फंड पण, कारण आमच्या केंद्रात पण आणि राज्यात पण शासन असल्यामुळे आम्हाला फंड मिळेल आणि आमच्या चौघांचाही फंड मिळून आम्ही प्रभाग 2 मध्ये चांगला विकास करू शकू. प्रभाग 2च्या नागरिकांची जेवढ्याही समस्या आहे त्या सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. मी प्रभाग 2 मधून निवडणूक लढत आहे. मी फक्त लोकांना एवढं सांगत आहे की जरी चिन्ह बदलला असेल माझा, पण माझी सोच तीच आहे. बाबासाहेबांच्या रक्तातलेच आम्ही आहोत आणि सर्व धर्म समभाव आम्ही चालणार आहोत आणि माझ्या जनतेचे मी विकास करणार आहे. आणि आमचा एजेंडा हाच राहणार आहे की जे प्रभाग 2 पिछडलेल्या वर्गात आहे, आता खूप कामं नाही झालेले आहेत, गटर, रस्ते, स्ट्रीट लाईट खूप ठिकाणी नाही झालेले, तो विकास मला आता करायचा आहे.